सन 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित समाजाची परिस्थिती अपेक्षेप्रमाणे बदलली नाही. दलितांच्या नावावर राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मतांचा वापर केला, मात्र त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. काही वर्षांनंतर आंबेडकरी विचारसरणीने प्रेरित झालेले तरुण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आणि याच संघर्षातून दलित पॅन्थर चळवळीचा जन्म झाला. सन 1972 भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 25 वर्ष झाली होती. देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता, पण समाजातील जातीय अन्याय आणि अत्याचार मात्र अजूनही कायम होते. दलित आणि आदिवासी समाजाला उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आणि भेदभावाचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नामदेव ढसाळ, ज.व्ही. पवार आणि राजा ढाले या तरुण विचारवंतांनी एक लढाऊ संघटना उभारण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर आंदोलनाने त्यांना प्रेरणा दिली होती. आंबेडकरवाद, मार्क्सवाद आणि कृष्णवर्णीय साहित्याच्या प्रभावाखाली त्यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध उघड संघर्षाचा मार्ग स्वीकारला. जे.व्ही. पवारनंतर आठवतात, आम्ही संतप्त होतो. महाराष्ट्रभर दलितांवरील अत्याचार वाढत होते. आम्ही सुशिक्षित तरुण होतो आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरायला तयार होतो. दलित पॅन्थरच्या संस्थापक त्रिकुटातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे राजा ढाले. ते एक तरुण लेखक आणि विचारवंत होते. स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांनी लिहिलेल्या लेखात स्वातंत्र्यानंतर 25 वर्ष उलटूनही दलितांच्या जीवनात अपेक्षित सुधारणा का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या लेखनाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा निर्माण केली आणि दलित पॅन्थर चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. दलित पॅन्थर ही केवळ एक संघटना नव्हती. ती सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि मानवी हक्कांसाठी उभी राहिलेली एक क्रांतिकारी चळवळ होती. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात तिने एक नवा अध्याय लिहिला.